आता याला फिरवतोय आपला गाव. आता कुठं चाललंय सांग आपण? कबूतर पकडे. आता प्रेमाला बघून घाबरलेले आहेत कबूतर. प्रेमाला बघून खालतीला येतात. बघा तो चोर समजत होता आपल्याला, म्हणून तो विचारत होता कुठं राहतो आपल्याला. मम्मीला पण काकी भावयाला नेऊ कमी शुभम दादाला बोलशील ना 4 दिवसासाठी. हे गाईज, स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये. तर गाईज आजचा व्लॉग हा स्पेशल राहणार आहे, कारण गाईज आज आपल्या घरी सकाळ सकाळी येणार आहेत. सकाळ सकाळी म्हणजे दुपारी येणार आहेत गाईज जेवायला मामा आणि प्रेम. तर आपण काल फिरायला गेलतो, तुम्ही बघितलं असेल मामा आणि प्रेमांना. तर आता मीच त्यांना काल इन्व्हाइट केलं तर जेवायला यायला. त्यांना काल रात्रीच इन्व्हाइट केलं तर, पण ते काल ॲक्च्युली खूपच बिझी होते. त्यांचा म्हणजे दुसरीकडे जायचा प्लॅन होता, त्यामध्ये येऊ नाही शकले. तर बोलले मी सकाळी येईन. तर आज ते येणार आहेत आपल्याकडं दुपारी जेवायला. तर आता आपल्याला त्यांची तयारी करायला लागेल सर्व. तर आता तर काही पहिले त्यांना फोन लावायला लागेल, कधी येतील काय. तसा फोन लावतो पहिले त्यांना, काय सर्व विचारतो. तसं मग आपल्याला तयारी करायला पण बरा पडेल. तर चला बघू. आता मामांना फोन लावणे. बघा मी आता मस्तपैकी अभ्यास करतो. थोडा अभ्यासाला स्टार्ट केले गाईस, कारण आता आपले कॉलेजेस सुरू झालेत ऑलमोस्ट. मी जात नाही, पण आपले कॉलेजेस सुरू झालेत. गरज पडेल तेव्हा जाईन कॉलेजला, पण अजून काय कॉलेजवरनं असं आलं नाही की जबरदस्ती या, त्यामुळे मी जात नाही. आणि आत्ता तर काय स्पोर्ट्स चालू आहेत वाटतं कॉलेजला. आज सोहम पण कॉलेजलाच गेलाय, तर तो पण माझ्याच कॉलेजला आहे. तर आज तो स्पोर्ट्सला गेलाय. तिकडं काय सिलेक्शन क्रायटेरिया असेल, काहीतरी सिलेक्शन कबड्डी बिबड्डीचे मॅचेस असतील त्यामुळं. पण मी नाही गेलो, मला काहीच बोर वाटतं जायला, कारण खूप लांब आहे. काही जवळपास असलं तर स्पोर्ट्सला जायला काय नाही, खूप लांब आहे, त्यामुळे मी नाही जात. तर चला आता लावतो मामांना फोन, विचारतो कसं काय आजचं तुमचं नियोजन करायचंय. मग तसं आपल्या नियोजनची तयारी करावी लागेल. तर चला आता फटाफट जाऊ, चिकन घेऊन येऊ. पण खूप टाइम झाले, परत बनवायला पण टाइम. आता 12 वाजत आले, कमीत कमी 11:30 वाजून गेले. चला जातो फटाफट घेऊन येतो दुकानात चिकन. आता फायनली बघा आलेला आहे प्रेम आपल्या घरी. कसं वाटलं प्रेम आमचं घर? मस्त आहे. हाय का नाही गावासारखं घर? हो. इथं काही सर्वीकडे बिल्डिंग आहे आणि आमचंच घर आहे वन साइड कवल्याचा गावासारखं. तर आता याला फिरवतोय आपला गाव. आता कुठं चाललंय सांग आपण? कबूतर पकडे. कबूतर पकडशील ना? हा. घाबरणार नाही? नाही. चावतात ते, नाही विषारी कबूतर आहेत. नाही जाऊ. नाही जाऊ तुला. चला याला दाखवू आता आपण कबूतर. कसं वाटली आमची शाळा? बघितली का माझी शाळा हो. कशी आहे? मस्त आहे. म्हणजे तुझ्या शाळेपेक्षा मोठी आहे ना? ये इथं शिकायला आता. येतं. कितवीला आता? 7वी, 8वी, 9वी, 10वी 3 वर्ष या इथं गणेश विद्यालय शिकायला. तर काय आता बघ इथं आलतो आम्ही. आणि इथं जी कबूतर कुठे गेली? वरती आहेत काय कबूतर? कबूतर पकडायचे. दाणे टाक, दाणं आणलं. भात टाक, तो भात टाक. पूर्ण नको, थोडा टाक. पूर्ण कुठे टाकतं? दाम असा असं झालं. ये लांब, बघू येतात का? तुझं स्वप्न पूर्ण होतंय का नाही? तुझ्या गावी बघितलं का व्हाईट कबूतर, ब्राऊन कबूतर? नाही. काय व्हाईट कबूतर आहे आणि तो ब्राऊन, एक व्हाईट ब्लॅक मिक्स आहे. घेऊन जा मग. घेऊन जा ना. घेऊन जाशील? हा. ती पाळलेली आहेत, लोक मारतील आपल्याला. नाही येणार आता. काय दादा प्रेमाला बघून घाबरलेले आहेत कबूतर. प्रेमाला बघून खालतीला येतात. बघायची इथं होत्या, जसं आम्ही जसे उडालेले. तर प्रेमाला घाबरतात कबूतर. प्रेमाचा दरार आहे आमचा. काय प्रेम? बरोबर ना? चल आता परत जाऊ असा गोल फेरून आपण. युवराज दादा गेला का कामाला? गेला. शिर्डी साईबाबा. शिर्डी साहेब तुझा मस्त आहे रे. युवराज दादा नुसतं फिरते का? काम कमी फिरणं जास्त. आले खाल. या असं कर, असा हात कर, बघ येतील दाणे ठेव हातात. दाणे चल
जाऊचं लायला तिथं जाऊन परत येऊ केव्हा येते. तो चोर समजत होता आपल्याला, म्हणून तो विचारत होता कुठं राहतो आपल्याला. त्याला काय माहिती आपण गावाले जाय. त्याला काय आता येत नाही, मेहनत वाया जाय गेली. तुझं स्वप्नच राहिलं आता. आता आता ये पुढच्या वेळी तेव्हा बघू भेटतात का तुला परत. चला आता जाऊ आपण कुठं, घरी कशाला जेवाय. जेवायला. आपलं जेवण शिजतंय काय अजून, शिजलेलं नाही बरोबर ना. मुर्गी को पकने को टाइम लग रहा है. मुद्दामून गाईज मी लेट आणली, कारण प्रेमी आपल्यासोबत थरात थांबेल म्हणून ना. इथं थांबशील ना दिवसभर, खरं सांग. नाही. गाईज असं चाललंय. कुठं चाललंय, गावी. गावी परत जाणार आहे तो आज. त्यामुळे आपल्यासोबत आता जेवून गेल्यावर परत जाईल तो आपल्या घरी. तिकडून बसने जाणार आहे ना. बसने कोल्हापूर. येऊ का मी पण. चल. मला लय आवडला कोल्हापूर. बोल तू फक्त येऊ का. ये चल. माझ्या मम्मीला बोल काकी भावयाला नेऊ का मी शुभम दादाला, बोलशील ना 4 दिवसासाठी. आणि माझी मम्मी नाहीच बोलणार. हा बोलेल का सांग. बोलेन. चला राहील आता जाऊ आपण घरी. फायनली मस्तपैकी जेवलोय गाईज. प्रेम आणि मामा पण जेवले मस्तपैकी आणि गेलेत घरी. जरा मला जेवायला टाइम लागतो, त्यांना जास्तच फोन येत होती, त्यामुळे ते गेले मामा. आणि आज ते जातील तर बरं वाटलं मामा आले घरी, आपलं आमंत्रण स्वीकार केला त्यामुळे. तर आता मस्तपैकी जेवून गेले प्रेम आणि मामा. मस्तपैकी काय आम्ही लय फिरलो इकडं आजूबाजूला. ते सर्व सांगत होते स्टोरी मला, आम्ही इकडं हे केलंय लहानपणी, हे केलंय सर्व, ते जुन्या त्यांच्या आठवणी. इथून काय बोलत होते माहिती काय, इथून ते पाणी घेऊन त्या डोंगरात जायचे बोलतात त्यांच्या काळात. म्हणजे विचार करू शकतो किती हार्ड असेल तेव्हाचं जीवन जगणं. आता जो काही मी इथून एवढा आणतो तर कंटाळा येते. आणि ती बोलतात की आम्ही लहान वयात इथून तिथं जायचो 35 लिटरच्या केना घेऊन पाण्याच्या. तर काही खतरनाक काम आहे भाई. आपण तर नाही करू शकणार काही एवढं, आत्ताची पिढी तर नाही करू शकणार. ती पिढी होती काही 1919 वाली, ती पिढी खतरनाक माणसं होती काही, त्यांना काही कामं बोला काही. आणि आता पण काही ती माणसं काही करू शकतात. चला आता ते जेवलेत मस्तपैकी, आता काही झाडू मारतो मी घरात. जरा भात झालंय ना, पायात चिटकले. जेवलेत आता सर्वदा. तर माझं आत्ता जेवण झालं, ते गेल्याच्या 15-20 मिनिटानंतर. हळूहळू जेवतो. लय घाण सवय माझी, 32 वेळा चावून खातो. तर चला आता मारतो फटाफट घरात झाडू आपण. जशीच झाडू मारली, जेवलो आणि डायरेक्ट काही झोपलो. 2ला झोपलेलो. आता माहिती किती वाजतायत, आता वाजतायत 6:30. गाईज एवढा झोपलो मी, विचार करा 4 तास. म्हणून गाईज मी सकाळचा लवकर उठत नाही. सकाळी उठलो ना तर असं होतं मला झोप सहन नाही होत, मग दुपारी झोप लागते. तर आता 7 वाजलेले आहेत बघा. पूर्ण दिवस आपला असाच वाया गेला आजचा. तर आता झोपून उठलोय मी जस्ट. आता तोंड धुवेन, मस्तपैकी फ्रेश होतो जरा. मेन प्रॉब्लेम हाच आहे काय, सकाळी लवकर उठायचा. त्यापेक्षा लेट उठलेलं बरं. मग जसं दुपारी झोप तरी नाही लागत, लेट उठलो तरी फ्रेश राहतो. आणि जर सकाळी लवकर उठलं की लय झोप लागते काहीच दुपारची. आणि वरून असं भात पण खालता, त्यामुळं जास्त झोप लागली. चला तर धुतो तोंड, होतो फ्रेश. तर गाईज आता फायनली तोंड धुतलंय, फ्रेश झालंय. आणि आता बघा गाईज कुरमुऱ्याचे लाडू खातोय, भूक लागले. तर आत्ता मम्मीनी बनवलेले गाईज आपले मकर संक्रांतीच्या दिवशी कुरमुऱ्याचे लाडू, तेच खातोय. मस्त लागतात, मस्त बनवलेले. गाईज जरा गावच्या गुडचे चांगली लागते, पण इकडच्या गुडची बनवले मम्मीने. इकडे नाही भेटत ते गुड. खातो ना फटाफट, मस्त वेगळे. भूक लागली आपल्याला, कारण 2 वाजता जेवलं, त्यानंतर झोपलोय आणि आता लाडू खातोय आपण. बघा अशी तिळगुळ पण बनवले मम्मीने. तर भाई मकर संक्रांतीतच बनतात तिळाचे लाडू. चला आता हे खाऊया आपण मस्तपैकी. खूप कडक आहे, खूप कडक आहे.
पण कडकच चांगली लागतात ही वाले लाडू. चला कुरमुऱ्याचे लाडू चांगले लागले, आता हे लाडू खाऊ, मग नंतर अभ्यासाला बसूया गाईज. आता टाइम आलाय गाईज फायनली या व्लॉगला इथं एंड करायचा. तर गाईज आता आपण अभ्यास केला, त्यानंतर जेवलो मस्तपैकी गाईज. मम्मीने आज भाकरी बनवलेली गरम गरम, ती पण नाचणीची. नाचणीला काय बोलतात काय माहिती हिंदीत, मराठीत नाचणी बोलतात एवढं माहितीये. तर चला मस्त लागली, खाल्ली आपण. चिकनच खाल्ला गाईज, सकाळचा उरलेला आपण आणलेला, तर मामा आलते ते, तो उरलेला तेच खाल्लाय आज. तर चला या ब्लॉगला करूया गाईज आता आपण इथंच एंड. तर गाईज हा ब्लॉग छोटासा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अँड गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजसाठी ब्लॉगमध्ये एवढंच. गुड बाय. भेटू आपण पुढच्या ब्लॉगला.